नमस्कार, मी राकेश शिंगरू. आपण बघत आहात देववाणी. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जनतेला आव्हान केलं. घर में कोई भी फंक्शन हो, सोना नहीं खरीदेंगे। जब ये संकट का काल है तो कम से कम 1 साल के लिए हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए। सोनं घेऊ नका, तेल कमी वापरा, परदेशी फिरणं टाळा आणि मॅक्झिमम वर्क फ्रॉम होम करा. आज पंतप्रधानांना असे आव्हान का करावे लागले? कारण वैश्विक संकट जे आलेलं आहे त्यामध्ये भारताची अर्थव्यवस्था मजबूत व्हावी आणि आपले परकीय चलन कमी खर्चात यावे, यासाठी आज पंतप्रधानांना असं आव्हान करावं लागलं. परंतु जनतेला पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानाचा फरक जाणवतोय. लोक सोनं खरेदी करायला थोडे मागे पुढे बघताय. नुसतं सोनं खरेदी करून किंवा सोनं वाचून नाही, सध्या पेट्रोल व डिझेलची जी खपत आहे, अनावश्यक कुठेही फिरणे किंवा जाणे हे जास्तीत जास्त टाळावं. किंवा भरपूर लोक जात असेल तर एकाच गाडीने जावं किंवा मेट्रो, बस याचा उपयोग करावा, जेणेकरून इंधन बचत होईल. आणि जास्तीत जास्त कंपन्यांना वर्क फ्रॉम होम द्यावं. परंतु या सर्व अपील मागे आता जनतेतून सुद्धा एक आवाज येत आहे. मोदी साहेबांनी जे आव्हान केलं त्याला जनता हे प्रतिसाद देणारच आणि देतील. परंतु यामध्ये नेते मंडळी, सेलिब्रिटी, प्रशासकीय अधिकारी हे सर्व, कारण एक सेलिब्रिटी याला जनता नेहमी फॉलो करत असते, एक नेता याला सुद्धा जनता फॉलो करत असते. जर सुरुवात यांनीच केली किंवा हे करणार की नाही हे एक प्रश्नार्थक चिन्ह आहे. जर सुरुवात यांनी सर्वांनी केली तर जनता उत्तमात उत्तम प्रतिसाद देतील असं माझं मत आहे. अशाच काही घडामोडीसाठी बघत रहा देववाणी.